श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल होणार आहे। यासाठी भव्य शक्ती प्रदर्शन होणार असून आपल्यासोबत बोलण्यासाठी राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले आपल्यासोबत आहेत। आईसाहेब, काय सांगाल? आज मोठं जय्यत असं शक्ती प्रदर्शन होणार आहे, मोठा जनसमुदाय आज साताऱ्यात दाखल होतोय, काय आपल्या भावना व्यक्त करा? आम्हाला हे सर्वाची एक सवय झाली आहे, कारण की जिकडे उदयनराजे असतात तिकडे अशी प्रचंड गर्दी होतच असते। त्यासाठी इलेक्शन मूड असायलाच पाहिजे असं नाही, कुठे गेले तरी एकदम गर्दी जमते, ते आम्हाला सवय झाली आहे ह्याची। एकूणच सातारा तालुका असेल किंवा सातारा लोकसभा मतदारसंघाच्या 6च्या 6 विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आता दाखल होत आहेत सातारा शहरात, मोठी गर्दी पाहायला मिळते। हो, ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। काय थोडक्यात सांगाल की आज स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही पण या ठिकाणी येत आहेत? हो, हे अपेक्षितच होतं सगळं, आणि त्याप्रमाणे त्यांचा विजय पण होणार आहे। आणि तो देखील कसा, तर दणदणीत मतं घेऊन मोठ्या मताधिक्याने ते निवडून येणार आहे, एवढं माझा विश्वास आहे। या त्या राजमाता कल्पनाराजे भोसले, एकूणच त्यांनी त्यांच्या भावना ज्या व्यक्त केल्या आहेत त्यामध्ये मोठा दणदणीत असा विजय जो आहे तो खासदार उदयनराजे भोसले यांचा होणार असल्याचं मत ते त्यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन सुशांतसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।